विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट मधील दुसरा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. तर मी अगोदर प्रॉब्लेम वाचून दाखवतो, त्यानंतर आपण सोल्युशन घेऊ. तर प्रॉब्लेम बघा. बॅलन्स शीट्स ऑफ मेसर्स अमोल अँड प्रीती ॲज ऑन 1 जानेवारी अँड 31 डिसेंबर 2014 वेअर ॲज फॉलोज. काय? अमोल अँड प्रीती यांची जी काही हे होती, बिझनेस होता, त्या बिझनेसची बॅलन्स शीट दिलेली आहे. कधीची आहे बॅलन्स शीट? 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर 2014 ची. बघा मग बॅलन्स शीट मध्ये लॅबिलिटीज 1/1/2014 म्हणजे 1 जानेवारी 2014 ची जी काही लॅबिलिटी आहे ती दिली आहे. त्याच्या बाजूलाच काय 31 डिसेंबर 2014 ची लॅबिलिटी दिलेली आहे. आणि ऍसेट साईडला ऍसेट्स तिथं 1/1/2014 म्हणजे 1 जानेवारी 2014 ची ऍसेट दिली. त्यासोबत त्याच्या बाजूला दुसरा कॉलम म्हणजेच काय 31 डिसेंबर 2014 ची काय बॅलन्स शीट म्हणजे ऍसेट साईड दिलेली आहे. तर बघा पद लॅबिलिटीच्या अगोदर वाचतो. शेअर्स कॅपिटल 1/1/2014 ला 2.5 लाख होतं. ते 31/12/2014 ला किती? 3,06,000 झालं. त्यानंतर क्रेडिटार्स 80,000 होते 88,000 झाले. त्यानंतर प्रीतीज लोन 1/1/2014 ला होतं 50,000. 31/12/2014 ला नील आहे, काही पण नाही. त्यानंतर लोन फ्रॉम बँक 80,000 ते झाले 1 लाख. टोटल लॅबिलिटीचं बघा 1 जानेवारी 2014 किती आहे? 4,60,000. त्यानंतर 31 डिसेंबर 2014 टोटल बघा लॅबिलिटीचं ती आहे 4,94,000. ऍसेटला या ऍसेटचे पद बघा. ऍसेट मध्ये सुरुवातीचं पद कॅश दिले. कॅश किती दिले? 20,000 आणि 14,000. 1 जानेवारी 2014 ला किती होतं कॅश? 20,000. ती कमी झाली आणि 14,000 झाले डिसेंबर मध्ये. त्यानंतर डेटार्स 60,000 1 लाख. त्यानंतर स्टॉक 70,000 50,000. मशिनरी 1,60,000 ते 1,10,000 झाली. लँड 80,000 ती 1 लाख झालेली आहे. बिल्डिंग 70,000 1,20,000 झालेली आहे. आणि टोटल दिले ऍसेट साईडचं बी 1 जानेवारी 2014 ते दिले 4,60,000 आणि 31 डिसेंबर 2014 दिले काय टोटल 4,94,000. दोन्ही लॅबिलिटी साईड आणि ऍसेट साईडच्या ज्या काही फिगर्स आहेत ते सांगितले. आता खाली पॅराग्राफ पाडून ऍडजस्टमेंट दिलेली आहे. काय ऍडजस्टमेंट आहे बघा. ड्युरिंग द इयर अ मशीन कॉस्टिंग ऑफ ₹20,000 कंसात दिले अक्युमुलेटेड डिप्रिशिएशन ₹6,000 कंस बंद वॉज सोल्ड फॉर ₹10,000 फुल स्टॉप. काय म्हणले? 20,000ची एक मशीन होती, त्यावरती काय अक्युमुलेटेड डिप्रिशिएशन 6,000 आहे आणि ती मशीन विकली आहे 10,000ला. म्हणजे 20,000ची मशीन इथे लिहितो. 20,000ची मशीन होती ते विकले 10,000ला. बरं का? किती राहिले? 10,000 आता. मग त्यामध्ये डिप्रिशिएशन सांगितले 6,000. मग राहिले 4,000 काय? हे लॉस, हे डिप्रिशिएशन आणि हे सेल. हे 4,000 लॉस. बरं का? ते ऍडजस्टमेंट आपण सोडून घेऊ. फुल स्टॉप देऊन पुढे बघा. द प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन अगेन्स्ट मशिनरी, त्या मशिनरी वरती काय डिप्रिशिएशन चार्ज केलेला आहे ऍज ऑन 1 जानेवारी 2014. 1 जानेवारी 2014 ला त्या मशिनरीवरती एका डिप्रिशिएशन चार्ज केले, प्रोव्हिजन केलेली आहे. आणि ती किती आहे? 50,000. म्हणजे डिप्रिशिएशन बघा मशिनरीवरती काय 1/1/2014 ला किती सांगितले? 50,000 प्रोव्हिजन आहे बरं काही. आणि नंतर 31 डिसेंबरला परत काय ती प्रोव्हिजनची काही ही दिलेली आहे रक्कम, ती आहे 80,000. बघा काय म्हटलंय. द प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन अगेन्स्ट मशिनरी ऍज ऑन 1 जानेवारी 2014 वॉज ₹50,000 अँड ऑन 31 डिसेंबर 2014 ₹80,000. हे 50 होतं या तारखेला, 1 तारखेला, आणि 31 डिसेंबरला किती 80,000 झाले.
फुल स्टॉप देऊन नेट प्रॉफिट फॉर द इयर 2014 अमाउंटेड टू ₹90,000. काय म्हणले? नेट प्रॉफिट बॅलन्स शीट मध्ये दिलं नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍडजस्टमेंट मध्ये दिले. काय म्हणले? जे काही नेट प्रॉफिट आहे 2014चं किती आहे ते 90,000 आहे, हे लक्षात. आणि खाली फुल स्टॉप देऊन पुढे दिले प्रिपेअर कॅश फ्लो स्टेटमेंट युझिंग इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथडनं काय कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करा म्हणले. तर आपण तयार करू. कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करून घ्या. कॅश फ्लो स्टेटमेंट त्याच्याखाली लिहा, इथे कंसात लिहा इनडायरेक्ट मेथड, हे लक्षात. इथे लिहा मग फॉर द इयर इंडेड किती? 31 डिसेंबर 2014. तयार करून घ्या मग कॅश फ्लो स्टेटमेंट. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरचा एक कॉलम, रुपीजचे 2 कॉलम. हे काही जे चेंजेस आहे इथं करायचं आणि फायनल अमाऊंट इथं घ्यायची. त्याच्यामध्ये ए कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज पासून आपल्याला कॅश येते, पहिली ऍक्टिव्हिटीज. बी कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज पासून कॅश इनफ्लो आउटफ्लो होऊ शकतो. आणि तिसरी ऍक्टिव्हिटी काय? कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. हे लक्षात. अशा पद्धतीने दिलेलं आहे. हे मोडतो. हे लक्षात. ह्याच्या हे जे काही कॅश फ्लो फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी आहे सी नंबर ह्याच्या खालीच घ्यायचं तुम्ही बरं का. इथं जागा पूर्ण नाही म्हणून मी बाजूला घेतलेला आहे. हे लक्षात. त्यासोबतच ऍडजस्टमेंट असल्यामुळे 2 अकाउंट काढावं लागेल, एक मशिनरी आणि एक डेप्रिशिएशन प्रोव्हिजन अकाउंट किंवा प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन अकाउंट. हे लक्षात. हे समजण्यासाठी मग बघा काय करायचं. सुरुवातीला एक काम करायचं सोडवत असताना, कॅश अँड कॅश इक्विवलंटचं बॅलन्स शेवटी लिहून घ्या आन्सरचं. बघा कॅश अँड बँक बॅलन्स कॅश इक्विवलंट दिलेला आहे का? कॅश दिलेली आहे बघा. काय? 20,000 होती 1 तारखेला आणि 31 तारखेला 1 जानेवारी 2014ला किती? 20,000 होती. 31 डिसेंबरला किती? 14,000 झालेली आहे बरोबर. मग ते 14,000 आहे तर 20,000 होती 14,000 झाले म्हणजे काय? 6,000 कमी झाल्या बरोबर. लिहून घ्या. मग इथं काय करा, ओपनिंग बॅलन्स म्हणून शेवटी घ्या. ऍड इथं नाव द्यायचं. ऍड नाव काय द्यायचं? कॅश ऍट बिगिनिंग, ओपनिंग किंवा कॅश ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर किती होती? तर इथं इयर आहे बरं का. हे 20,000 सुरुवातीची 20,000 होती 1 तारखेची. 31 डिसेंबरला किती आहे बघा. मग इथं लिहा मग कॅश ऍट द एंड ऑफ द इयर किती? 14,000. हे 14,000. हे लक्षात. दोघातला फरक वरती लिहून घ्यायचं. किती आहे? 20,000 होती 14 म्हणजे कमी झाले, डिक्रीज झाले. म्हणून इथं लिहायचं नेट डिक्रीज इन कॅश फ्लो. लिहा मग इथं नेट डिक्रीज इन कॅश फ्लो किती? या दोघातला फरक इथं लिहून घ्यायचा. 20 मधून 14 गेले किती राहतात? 6,000. म्हणजे 1 जानेवारी 2014ला किती होतं? 20,000. पण ते कमी झाले 12 महिन्यानंतर जर बघितलं किती? 6,000. वर्ष कोणते का दिना बॅलन्स शीट मध्ये बरं का. असंच बघायचं. इथं 20,000 होतं 14 झाले, कमी झाले म्हणजे इथं काय? आउटफ्लो जास्त आहे, कमी झाले कॅश. म्हणजे व्यवसायातून कॅश गेलेली आहे 6,000. ते तुमचा आन्सर नेट डिक्रीज इन कॅश फ्लो. कारण 20 होते 14 झाले, कमी झाले मग 6,000. हे 6,000 आपल्याला या तिन्ही ऍक्टिव्हिटीज मधून आपल्याला कसे युज केलेले आहे. युज म्हणजे वापर केले, म्हणजे आउटफ्लो म्हणजे वापर केलाय ना. ते कसा केलाय ती आपल्याला बघायची बरं का. हे आन्सर आपलं 6,000. बघा मग आता एक एक लायबिलिटीचे पद बघत जाऊ.
लायबिलिटीज आधी बघू, मग ऍसेटचे बघू. शेअर कॅपिटल 2.5 लाख होतं, किती झाले? 3,06,000 झाले. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. जर बॅलन्स शीट मध्ये जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जर बॅलन्स दिलेलं असेल, म्हणजे नेट प्रॉफिट वगैरे, तर अशा वेळेस काय करायचं? ते शेअर कॅपिटलची रक्कम पूर्ण आहे समजायचं दिलेली. पण जेव्हा जे काही नेट प्रॉफिट आहे ऍडजस्टमेंट मध्ये जर दिलेला असेल तर शेअर कॅपिटल मध्ये आपल्याला ते ऍड करावं लागेल बरं का. ऍक्च्युअल शेअर कॅपिटलचं ती अमाऊंट नाही. मग बघा 2.5 लाख होती, 3,06,000 झालेली आहे, ही बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ऍड नाही, कारण नेट प्रॉफिट खाली दिलेला आहे. जर या बॅलन्स शीट मध्ये शेअर कॅपिटल मध्ये जर ऍड असता तर हे नेट प्रॉफिट इथं असता. म्हणून एक लक्षात गोष्ट ठेवा, नेट प्रॉफिट जर प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट मध्ये जर दिलेला असेल तर ऍडजस्टमेंट मध्ये दिला जाणार नाही, आणि ऍडजस्टमेंट मध्ये जर दिलेला असेल तर बॅलन्स शीट मध्ये दिला जाणार नाही, ही एक गोष्ट. आणि जर बॅलन्स शीट मध्ये जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर दिला असेल तर ते शेअर कॅपिटल मध्ये ऍड आहे समजायचं. आणि जर बॅलन्स शीट मध्ये जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं नाही, म्हणजे नेट प्रॉफिट जर दिलं नसेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या नावानं, तेव्हा ते ऍडजस्टमेंट मध्ये असते, आणि तेव्हा समजायचं की ते शेअर कॅपिटल मध्ये ऍड नाही. मग आता आपल्याला काय? शेअर कॅपिटल 2.5 लाख झाले, 2.5 लाख होतं, 3,06,000 झाले. कसं झालंय ते आपल्याला बघावं लागेल. कारण मी सांगितलं, जर ऍडजस्टमेंट मध्ये जर नेट प्रॉफिट दिलेला असेल, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स दिलेला असेल, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जे काही असेल, तेव्हा नेट प्रॉफिट असेल तर त्याच्यात ऍड करावं लागेल. इथं ऍड केलं असतं तर इथं दाखवलं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे बॅलन्स शीटला, पण ऍड केलं नाही. म्हणून आपल्याला बघा, हे 2.5 लाख आणि ते 90,000 टोटल किती होतात? 2.5 लाख आणि 90,000 3,40,000. पण बॅलन्स शीट मध्ये किती दिले तर 31 डिसेंबरला 3,06,000. मग तिथं जे काही 3,40,000 उलाल ते 3,06,000 दाखवायला येतं प्रॉफिट ऍड करून. मग ते 34,000 काय आहे? ड्रॉइंग आहे. मग आपल्याला हे करावं लागेल, काय तर बघा, इथे लिहितो, कॅल्क्युलेशन ऑफ ड्रॉइंग. कसं करायची ड्रॉइंग? ओपनिंग बॅलन्स. का कॅल्क्युलेशन ऑफ ड्रॉइंग काढायला आपण? कारण बघा ना, 2.5 लाख शेअर कॅपिटल दिले, बरोबर, त्याच्यात नेट प्रॉफिट ऍड नाही म्हणून ते ऍडजस्टमेंट मध्ये दिला. 2.5 लाख आणि 90,000 नेट प्रॉफिटचे किती होतात? 3,40,000. पण जेव्हा 31 डिसेंबरला आपण जर बघितलं शेअर कॅपिटल ते 3,06,000 आहे, पण ऍक्च्युअल 3,40,000 पाहिजे होतं. मग ते 34,000 फरक आहे. ते म्हणजे काय? व्यवसायाच्या मालकाने घेऊन गेला असेल स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी रक्कम, मग ते आउटफ्लो आहे. हे लक्षात, ड्रॉइंग आहे. मग आपल्याला ती काढावं लागेल ड्रॉइंगची रक्कम. घ्या मग, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल किती दिले? 2,50,000 दिले, राईट. हा, त्यानंतर त्याच्यात ऍड करा, ऍड नेट प्रॉफिट. कारण नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जर बॅलन्स दिलेलं असतं लायबिलिटी साईडला तर आपण म्हणलो असतो ते शेअर कॅपिटल मध्ये ऍड आहे. पण इथं ऍडजस्टमेंट मध्ये दिले, वरती दिलं नाही बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लायबिलिटीला. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये दिलं होतं, पण इथं ऍडजस्टमेंट मध्ये दिले म्हणजे ऍड नाही. मग इथं ऍड नेट प्रॉफिट ऍड करा. किती? 90,000. किती आले? 3,40,000 होतात ना, 3,40,000. याला हे झालं 3,40,000 टोटल. हे लक्षात, आफ्टर नेट प्रॉफिट ऍडिंग. हे लक्षात. आता त्याच्यातून काय करायचं? लेस क्लोजिंग बॅलन्स ऑफ शेअर कॅपिटल किंवा कॅपिटल करा. शेअर कॅपिटल किती आहे? क्लोजिंग बॅलन्स लायबिलिटी मध्ये दिलेला आहे बघा डिसेंबरला 3,06,000. आता ह्या 3,40,000 मधून 3,06,000 गेले, किती राहतात? 34,000, बरोबर. ते 34,000. मग 34,000 ला काय नाव द्यायचं? तुमची ड्रॉइंग, व्यवसायाच्या मालकाची उच्च. हे लक्षात. हे 3,40,000 मधून 3,06,000 वजा केले 34,000, ते ड्रॉइंग झाली. मग घ्या त्या ठिकाणी काय घ्यायचं? आता ड्रॉइंग आहे, आउटफ्लो आहे, हे लक्षात. पण कुठं घ्यायचं आता ते आउटफ्लो?
तर आउटफ्लो घ्यायचा इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये. का? शेअर कॅपिटल आपण जेव्हा इश्यू करतो तेव्हा कॅशचा इनफ्लो यायलाय, म्हणून आपण इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये घेत होतो का? नाही. ते कुठे घ्यायचं? आता हे 34,000 जे आहेत ते आउटफ्लो आहे, पैसे चालेत, येले लक्षात. मग अशा वेळेस हे 34,000 कुठे घ्यायचं? कोणत्या ऍक्टिव्हिटीज मध्ये? कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये घ्यायचं. का घ्यायचं? जेव्हा आपण शेअर्स इश्यू करालो, शेअर्स इश्यू करत असतो तर तेव्हा शेअर्स इश्यू केल्यावर पैसे यायलेत, पण व्यवसायाच्या मालकानं पैसे घेऊन गेलेत, आउटफ्लो आहे कॅशचा 34,000 म्हणून. मग घ्यायचं फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये, कारण इश्यू शेअर्स केले तर मालकाकडून यायलेत आणि व्यवसायाच्या मालकाने नेलं तर ड्रॉइंग आहे, पैसे चालेत फायनान्स, म्हणून इथे घ्यायचं. घ्या मग तिथं ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स मायनस करावं लागेल आपल्याला, कारण आउटफ्लो आहे 34,000. हे लक्षात येईल. कळालं का? शेअर कॅपिटलच्या बाबतीत कसं केलं ते? शेअर कॅपिटल घेतलं का ऍक्च्युअल? नाही, कारण ते शेअर कॅपिटल जरी दिलं असेल 3,06,000 क्लोजिंग, 2.5 लाख होतं, 3,06,000 होतं, पण 3,06,000 जरी असलं तर 34,000 काय त्याच्यातली ड्रॉइंग आहे, मग त्याचा आपल्याला काय विचार करावा लागेल. हे लक्षात, ड्रॉइंग आहे. मग अशा वेळेस ते घेतलं. पुढलं नेट बघा, नेट प्रॉफिट अगोदर आपण लिहून घेऊ, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे. घ्या मग. त्याला नाव देतो आपण नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स. हे झालं किती? 90,000 दिलेला आहे प्रॉफिट, बरोबर. याच्यामध्ये ऍड काय करायचं? नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. इथे जरी हेडिंग दिला तरी चालेल, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डायरेक्ट आपण हे करू शकतो, तसंही चालतंय. हे लक्षात. नेट प्रॉफिट घेतला, ऍडजस्टमेंट मध्ये पुढे काय सांगितले बघा. नेट प्रॉफिट घेतला, ऍडजस्टमेंट बघा, कारण ऍडजस्टमेंट त्या नेट प्रॉफिट मध्ये काय आपल्याला काही नॉन ऑपरेटिंग इन्कम ऍड किंवा एक्सपेन्सेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऍड नॉन ऑपरेटिंग इन्कम लेस करावं लागते, म्हणून आपण नेट प्रॉफिट अगोदर घेतला. हे लक्षात. दुसरे आता त्यामध्ये ऍडजस्टमेंट बघा नंतर. ड्युरिंग द इयर मशीन कॉस्टिंग ₹20,000. एक मशीन होती म्हणून 20,000ची, बरं का, ही 20,000ची. इथे लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. अकोमुलेटेड डिप्रिशिएशन ₹6,000. त्यावरती काय 6,000 डिप्रिशिएशन सांगितले. किती राहतात? 14,000 राहतात, बरोबर. 6,000 डिप्रिशिएशन म्हणल्यानंतर, आणि ते 14,000 राहिल्यानंतर ती कितीला विकले म्हणून 10,000ला. म्हणजे हे डिप्रिशिएशन आणि हे सेल 10,000. मग किती राहतात? 14तून 10 गेल्यावर 4,000 राहतात. मग हे कमी किमतीला विकले म्हणजे हे लॉस आहे, बरोबर. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 6,000 डिप्रिशिएशन आहे. मग डिप्रिशिएशनचा आपण काय करतो? चार्ज केला, हे लक्षात, आणि डिप्रिशिएशन आकारतो आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो, बरोबर. आणि त्या 6,000 प्रॉफिट आपण कमी करतो, हे लक्षात. ते 6,000. 10,000 विकले ऍसेट. ऍसेट विकल्या म्हणजे कमी झाले ऍसेट. ऍसेट विकली की कॅशचा इनफ्लो होतो, हे लक्षात. इनफ्लो 10,000 आणि हे 4,000 लॉस. मग ऍडजस्टमेंटचे परिणाम बघा. 6,000 डिप्रिशिएशन आहे म्हणून त्या 6,000चे, हे लक्षात, 6,000चं काय करावं लागेल आपल्याला? 6,000 डिप्रिशिएशन करावं लागेल. 10,000 विकल्या, कॅशचा इनफ्लो झालाय, 4,000 लॉस आहे. लॉस असेल, हे पण नॉन ऑपरेटिंग आहे. एक्सपेन्सेस लॉस म्हणजे हे पण नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असतील, प्रत्यक्षपणे उत्पादनाबाबतीत नसेल तर ते आपण ऍड करत असतो, हे लक्षात. मग बघा, आणि 10,000 विकले ऍसेट इनफ्लो व्हायला घ्यायचं तर 10,000 पैसे आले म्हणून इनफ्लो दाखवावं लागेल. इन्व्हेस्टिंग मध्ये का आपण
ऍसेट बिझनेससाठी ऍसेट म्हणा, बिल्डिंग म्हणा, हे लक्षात, ते इन्व्हेस्ट करत असतो. ते विकले, कॅशचा इन्फ्लो झालाय म्हणून 10,000. हे लक्षात. तर बघा परिणाम कसे करतात त्याचे. बघा मग हे मशिनरीवरती एकाने 6,000 डिप्रिशिएशन आकारले. हे लक्षात. मग इथं लिहितो मी 6,000 डिप्रिशिएशनचे बरं का. हे आपल्याला प्रॉफिट मध्ये काय ऍड करावं लागेल, नेट प्रॉफिट मध्ये का नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. त्यासोबतच ऍड काय करावं लागेल, 4,000 ऍड करावं लागेल, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. ऍसेट विकली कमी किमतीला, लॉस झाला, प्रत्यक्षपणे उत्पादना बाबतीत आहे का नाही ना, कारखान्या बाबतीत आहे का नाही. ऍसेट होती ती कमी किमतीला विकल्या, हे लक्षात. मग ते लॉस आहे, प्रत्यक्षपणे उत्पादना बाबतीत नाही. असे हे 10,000 आपल्याला काय करावं लागेल, एक लॉसचे आणि हे 6,000. यामुळे काय आपला प्रॉफिट 10,000 कमी झाला, हे ऍड करावं लागेल, हे लक्षात. पण ऍडजस्ट डिप्रिशिएशन आणखी सांगितलेलं आहे, प्रोव्हिजन वगैरे, म्हणून टोटल डिप्रिशिएशन हे 6,000 हे डिप्रिशिएशन आकारले बरं का, चार्ज झाले. हे चार्ज आहे 6,000 आणि हे लॉस आहे 4,000. 6,000 काय आहे, डिप्रिशिएशन चार्ज केलेला आहे, हे लक्षात. आणि 4,000 लॉस झालेला आहे. म्हणून आपण काय करू, आधी विक्री केली 10,000ला, म्हणून ते विक्री केल्यानंतर ऍसेट जाते, कॅशचा इन्फ्लो होत आहे, म्हणून ते करू आधी. इथं इन्व्हेस्टिंग, ऍसेट इन्व्हेस्टिंग होती ती विकली आहे, म्हणून इथं घ्या काय, सेल ऑफ मशिनरी. इथं सेल्स ऑफ मशिनरी. मशिनरी गेली पण कॅश येईल ना, ती कमी किमतीला का विकलेली असणार, पण पैसे तर आले, किती आले, 10,000 आले, हे लक्षात. इन्फ्लो झाला म्हणून 10,000 आले. आता पुढे लॉस झालाय, लॉस. आता या 10,000चा दुसरा परिणाम काय, मशिनरी अकाउंटला. मग मशिनरी अकाउंटचं बॅलन्स तरी लिहून घ्यावं लागेल आधी. क्या मग बॅलन्स मशिनरी अकाउंटचं ओपनिंग आणि क्लोजिंग. मशिनरीचं ओपनिंग बॅलन्स टू ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग म्हणजे सुरुवातीचं ओपनिंग बॅलन्स किती दिले, 1,60,000. 1,60,000. इकडे किती दिले, 1,10,000. क्लोजिंग, याला नाव द्या बाय क्लोजिंग बॅलन्स. किती, 1,10,000. हे 1,10,000, हे लक्षात. हे झालं. आता काय म्हणले, मशिनरी विकली आपण 10,000ला, कॅश आली, इन्फ्लो आहे म्हणून इथं दाखवलं. आता दुसरा त्या मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला एक परिणाम होणार, बाय सेल्स म्हणून. बाय सेल्स, हे लक्षात. किती, 10,000. हे झाला एक परिणाम. आता पुढे काय म्हणलंय, त्यासोबतच हे लॉसचे आता 4,000 लॉस आहे. लॉस असेल तर नेट प्रॉफिट आपण 4,000 कमी करतो, पण प्रत्यक्षपणे ते ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीचा नाही तो खर्च, हे लक्षात. म्हणून इथे घ्या ऍड मध्ये लॉस ऑफ. इथं काय घेतलं, कारण आपण लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवत असतो, मशिनरीवरला लॉस असो किंवा कोणताही लॉस असो. मग ते प्रत्यक्षपणे त्या मशिनरीवरचा लॉस आपण ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज बाबतीत नाही, म्हणून आपल्याला ऍड करावं लागेल का, कारण ते 4,000 आपला नेट प्रॉफिट कमी केलेला होता आपण. म्हणून लॉस ऑफ सेल ऑफ मशिनरी लॉस ऑन करा बघा, लॉस ऑन सेल्स ऑफ मशिनरी किती, तर 4,000 आपल्याला ऍड करावं लागेल, कारण 4,000 आपण नेट प्रॉफिट कमी केला. एक परिणाम त्या इकडे घेतला. आता एक परिणाम तिथं झाला 4,000चा. दुसरा परिणाम काय करावा लागेल, इकडं लॉस असेल तर त्या अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे मशिनरीच्या बाय पी अँड एल अकाउंट, पी अँड एल अकाउंट किती, 4,000 कंसामध्ये लॉस केला. कारण आपण लॉस बी असला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो मशिनरीवरचा, पण प्रत्यक्षपणे उत्पादनाबाबतीत आहे का, कारखान्याबाबतीत आहे का, ते लॉस मशिनरीवरला नाही ना. म्हणजे ऍसेट विकली, कमी किमतीला विकली,
मग ते लॉस झाला. प्रत्यक्ष उत्पादनासाठी खर्च आला का, म्हणजे वेजेस सारखा आहे का, जाहिरातीसारखा आहे का, सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस सारखा आहे का, नाही ना. म्हणून ते एक्सपेन्सेस कमी, त्या 4,000 नेट प्रॉफिट कमी झालता, ते ऍड करावं लागलं इनडायरेक्ट मेथड मध्ये, ऍड नेट प्रॉफिट मध्ये. आणि इकडं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून त्या मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला लॉस दाखवावा लागला. त्यानंतर पुढे काय करावं लागलं, झाले ना दोन परिणाम. कोणते कोणते, एक सेलचा एक घेतला इथं आणि इकडं, त्यानंतर 4,000चा घेतला आणि हे 6,000 आहे ना, हे पेड केलेले आहे बरं का. म्हणून इथे मी बाजूला लिहिले तोपर्यंत याची एंट्री केली. आता हे 6,000चे आपल्याला करायचे, 6,000 वरी ठेवलेत मी, कशात तरी ऍड करावं लागणार आहे. मग बघा पॅराग्राफ मध्ये दुसरं हे सांगितले, फुल स्टॉप देऊन, द प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन अगेन्स्ट मशिनरी ऍज ऑन 1 जानेवारी 2014 वॉज ₹50,000 अँड ऑन 31 डिसेंबर 2014 ₹80,000. म्हणजे जी काही मशिनरी होती त्यावरती काय डिप्रिशिएशनचं प्रोव्हिजन केलेलं आहे. मशिनरी जे काही दिलेली आहे 1,60,000 आणि 1,10,000 झालेली होती बरोबर, त्याच्यावर प्रोव्हिजन केलेली आहे. किती, त्या वर्षादरम्यान सुरुवातीला होती 1 जानेवारी 2014 50,000 आणि 31/12/2014 किती झाले 80,000. मग इथं डिप्रिशिएशन प्रोव्हिजन अकाउंट काढले आपण, हे लक्षात. मग इथं लिहावं लागेल बॅलन्स 2014चं जे काही 1 जानेवारी 2014 आहे ते खर्च आहे ना प्रोव्हिजन म्हणजे. मग इथं लिहावं लागेल ओपनिंग बॅलन्स किती 50,000 होतं बरोबर. आणि इथं लिहावं लागेल काय, टू क्लोजिंग बॅलन्स किती 80,000. हे लक्षात. ऐंशी न बंद करून टाका, फक्त प्रोव्हिजन केले. आणि बाय इकडे लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण प्रोव्हिजन दाखवतो, हे लक्षात. कंसामध्ये काय करा डिप्रिशिएशन, इथं डिप्रिशिएशन इथं किती 30,000 ना. का 30,000 केलं आपण इथं बघा, 1 जानेवारी 2000 या दोघातला फरक पण 80 होता, म्हणजे 50 होता 80 झालाय, फरक कितीचा आहे 30,000चा, हे लक्षात. पण ते 30,000 काय आहेत, ते 30,000 म्हणजे आपण त्या वर्षी प्रोव्हिजन केलेली आहे मशिनरीवरती डिप्रिशिएशन चार्ज करण्याबाबतीत. म्हणजे 50,000 डिप्रिशिएशन चार्ज करण्यासाठी मागच्या वर्षी केलं असेल आणि ह्या चालू वर्षामध्ये 30,000 त्याच्यामध्ये ऍड होईल म्हणून आपण प्रोव्हिजन केली आहे टोटल 80,000ची वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबर 2014ला. म्हणून हे ओपनिंग बॅलन्स 50 होतं, क्लोजिंग बॅलन्स इकडे घेतलं 80, हे लक्षात. मग दोघांमधला फरक म्हणजे काय 30,000 ते काय झालं ऍक्च्युअल डिप्रिशिएशनचे प्रोव्हिजन झाले दोघातला फरक. कारण इथं दिलाय बघा, जर तुम्ही बघितलं सुरुवातीला 50,000 होतं 80 झाले, दोघातला फरक म्हणजे काय 30,000, ते म्हणजे डिप्रिशिएशनची प्रोव्हिजन, हे लक्षात. हे 30,000ची प्रोव्हिजन केली, हे लक्षात. मग ही प्रोव्हिजन केली. आता हे प्रोव्हिजन कशावरती केलंय मशिनरीवरती केलंय बरोबर. मग इथं मशिनरीच्या क्रेडिटला दाखवावं लागेल. कोणते कोणते दाखवावं लागेल सांगा बरं. हे 30,000 आणि दुसरे 6,000. कोणते 6,000, हे 6,000 डिप्रिशिएशनचे, हे लक्षात. असे हे 30 आणि 6 या मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला दाखवा बाय डिप्रिशिएशन किंवा मग बाय बॅलन्सिंग, बाय डिप्रिशिएशन कंसात बॅलन्सिंग फिगर्स, हे लक्षात. किती 36,000. म्हणून ते मी वरती लिहिले होते बरं का, हे 36,000 बाजूला तोपर्यंत. कारण हे प्रोव्हिजन आपल्याला बंद केल्यानंतरच ते त्याच्यात ऍड करून हे चार्ज केलेत, म्हणजे ते पूर्ण हे केलेत, पण हे प्रोव्हिजन केले त्या वर्षी होईल म्हणून. म्हणजे प्रॉफिट मधून विशिष्ट रक्कम बाजूला काढली आहे आणि ही वजा केली आहे. चार्ज म्हणजे केले, चार्ज कमी केली, पण त्या वर्षीमध्ये 30,000 काय केलेत, 50 होती प्रोव्हिजन सुरुवातीला, ती 80 झाल्या, म्हणजे 30,000ची त्या वर्षादरम्यान मशिनरीची झीज होईल म्हणून ते नफ्यातून विशिष्ट रक्कम बाजूला काढल्या, प्रोव्हिजन केली.
पण ही वजा केली हे कमी करायची, प्रोव्हिजन म्हणून काढून ठेवल्या फक्त. प्रोव्हिजन म्हणजे हे लक्षात. म्हणून किती हे 80 ने बंद झाला, दोघातला फरक 30. मग 30 प्लस इथे लिहितो बरं का, हे 30 अधिक हे अगोदरचे 6, इथले हे 6, हे लक्षात. 6 आणि 30 टोटल किती 36,000 डिप्रिशिएशन आलं. हे डिप्रिशिएशन इथं घेतलं, बाय डिप्रिशिएशन कंसात बॅलन्सिंग फिगर 36,000. हे लक्षात. आता हे 36,000 आपण नेट प्रॉफिट काय केलाय, कमी केलाय. प्रोव्हिजन म्हणून वर्षामध्ये काय डिप्रिशिएशन चार्ज करावं म्हणून 30,000 आणि 6,000 अगोदरच कमी केले, असे काय 36,000 आपण कमी केलेत नेट प्रॉफिट मधून. पण ते प्रत्यक्षपणे ऑपरेटिंग बाबतीत आहे का, नाही ना. उत्पादना बाबतीत आहे का डिप्रिशिएशन म्हणजे पैसे येईल का, चालेल नाही ना, काही पण नाही, फक्त रक्कम झीज होईल म्हणून काढून ठेवले. मग ते इथे ऍड करावं लागलं आपल्याला. काय डिप्रिशिएशन ऑन मशिनरी किती 36,000 टोटल, ते पण ऍड करावं लागेल कारण 36,000 नेट प्रॉफिट आपण कमी दाखवलाय. इथं स्टार द्या म्हणजे ऍडजस्टमेंट आहे, लक्षात येईल तुम्हाला दोन्हीला पण स्टार. हे लक्षात. हे झालं. आता पॅरेग्राफ मधले जे काय ऍडजस्टमेंट होत्या ते समजा झाल्यात बघा. काय केलं, एक तर आपण मशिनरीचं पण हे करून टाकलं, विक्री लॉस ते जे काय आहे इनफ्लो सर्व बघितलं. डिप्रिशिएशनची प्रोव्हिजन पण केली. 50 होतं सुरुवातीला, 80 झालं, 30,000 ते डिप्रिशिएशन वाढले, प्रोव्हिजन आहे. मग हे 30 चार्ज केलेले 6, असे टोटल अकोमुलेटेड रसीदचे 6 आणि हे 30, असे टोटल 36,000. 36,000 इथं हे 30 न बंद होईल, पण हे 30 आणि ते चार्ज केलेले अकोमुलेटेड 6, असे टोटल 36,000 इथं बॅलन्स दाखवावं लागेल मशिनरी अकाउंटला डिप्रिशिएशन. आणि हे आपलं काय 36,000 नेट प्रॉफिट मधून आपण कमी केलेत म्हणून इथं नेट प्रॉफिट मध्ये ऍड करावं लागेल. काय ऍड करायचं, कारण इनडायरेक्ट मेथड मध्ये आपण नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऍड करतो जे प्रत्यक्षपणे उत्पादना बाबतीत नसतात, हे लक्षात. आणि नॉन ऑपरेटिंग इन्कम लेस करत असतो. इन्कम जर आलं नॉन ऑपरेटिंग तर प्रॉफिट वाढतो ना, आणि एक्सपेन्सेस जर झाले नॉन ऑपरेटिंग तर प्रॉफिट कमी होतो. प्रॉफिट कमी झाला तर नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऍड करावं लागते. म्हणून ते 36,000 ऍड केले. मशिनरी लगेच बंद करून घ्या. टॅली होते का बघा 1,60,000 1,60,000, इकडं पण 1,60,000. हे झालं बंद मशिनरी अकाउंट. बरोबर आहे का मशिनरी. बघा 10,000 नंतर 4,000 36,000 आणि 1,10,000 टोटल 1,36,000 न बंद झाले. हे ऍडजस्टमेंट मध्ये होतं म्हणून आपण हे सोडून घेतलं, हे लक्षात. आता बॅलन्स शीट कडे यावं लागेल समजे पद घेण्यासाठी. कोणते बघा, शेअर कॅपिटल तर घेतलं होतं, ऍडजस्टमेंट सोडून घेतली. आता क्रेडिटार बघा, क्रेडिटार 80 होते 88 झाले, म्हणजे वाढलेत. जेव्हा करंट लायबिलिटी वाढते, म्हणजे वर्किंग कॅपिटल जेव्हा वाढते करंट लायबिलिटीच्या बाबतीत, करंट लायबिलिटी जर वाढली तर ते ऍड करायचं, हे लक्षात. इथे लिहितो मी थोडक्यात तुम्हाला लक्ष देण्यासाठी. करंट ऍसेट आधी सांगा. करंट ऍसेट जर इन्क्रीज असेल मायनस करंट ऍसेट जर डिक्रीज असेल तर ते ऍड. करंट लायबिलिटी जर इन्क्रीज असेल तर ऍड. करंट लायबिलिटी जर डिक्रीज असेल मायनस. हे नियम लिहून ठेवा वर्किंग कॅपिटलच्या बाबतीत, म्हणजे करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटीच्या बाबतीत. करंट ऍसेट इन्क्रीज असेल तर मायनस करा, करंट ऍसेट डिक्रीज असेल तर प्लस करा, करंट लायबिलिटी इन्क्रीज असेल तर ऍड करा, करंट लायबिलिटी डिक्रीज असेल तर मायनस करा, हे लक्षात. आता मला सांगा, क्रेडिटार करंट लायबिलिटी आहे 80 होते 88 झालेत वर्षाच्या शेवटी, 8,000 वाढलेत. मग इथं करंट लायबिलिटी काय झाल्या, इन्क्रीज झाल्या. मग काय करायचं, ऍड. या मग इथं ऍड increase in creditors. increase in creditors किती आहे तू 8,000 काय
ते क्रेडिटर वाढले. करंट लायबिलिटी जर वाढत असेल तर ते ऍड करायचं. हे लक्षात का ऍड करायचं? कारण तेवढा कॅशचा करंट लायबिलिटी मुळे काय कॅशचा इनफ्लो होतो. नंतर फ्युचर मध्ये ते येत आहे ती आपल्याला द्यावं लागणार आहे, पण सध्या तर कॅश येईल ना. ते इन्क्रीज इन क्रेडिटर्स 8,000 वाढलेले. त्यानंतर पुढलं पद बघा, त्याच्यामध्ये लायबिलिटी साईडला काय प्रीती लोन सांगितले. बरोबर, प्रीतीचं लोन होतं. आता ते लॉंग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे? शॉर्ट टर्म म्हणून सांगितले का नाही, मग लॉंग टर्म आहे समजायचं. आणि ते 1/1/2014 म्हणजे 1 जानेवारी 2014 ला 50 होतं, 31/12/2014 ला नील आहे. म्हणजे काही नाही, म्हणजे ते आपण रिपेमेंट केले लोनचं. हे लक्षात, लोन घेतलं तर रिपेमेंट केले. मग अशा वेळेस कॅशचा इनफ्लो होईल का आउटफ्लो होईल? पैसे येईल का चालेल? चालेल ना, आउटफ्लो आहे. मग ते कुठे येणार? या ठिकाणी फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये. इथं काय येणार? कारण बिझनेसला लागणारा पैसा, लोन घेतला असेल, शेअर्स इश्यू केले असतील, डिबेंचर इश्यू केले तर इनफ्लो आहे, मग इथं घ्यायचं. लोनचं पेमेंट केलं असेल, डिबेंचर रिपेमेंट केलं असेल, किंवा मग शेअर्सचं रिपेमेंट केलं असेल, म्हणजे रक्कम देऊन टाकल्या तर इथंच येणार. जर पैसे जात असतील तर लेस करा, पैसे येत असतील तर ऍड करा. मग काय, आता रिपेमेंट केले लोनचं प्रीतीचं किती? 50,000. मग ते पैसे चालेत आउटफ्लो, मग काय करावं लागेल? मायनस घ्या. मग तिथं फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये बरं का, प्रीती लोन किंवा मग रिपेमेंट ऑफ लोन असं करा ना, रिपेमेंट ऑफ प्रीती लोन किती हो? 50,000. मायनस करावं लागेल, आउटफ्लो आहे 50,000. मग कॅश बाहेर झाले, ते झाले. त्यानंतर लायबिलिटी साईडचं दुसरं पद. त्यानंतर लोन फ्रॉम बँक, बँकेकडून काय लोन घेतले, 80,000 होत 1 लाख झाले. मग इनफ्लो व्हायला का आउटफ्लो व्हायला? 80,000 अगोदरचं लोन होतं, आता ते 1 लाख झाले. मग 80 आणि 1 लाखामध्ये फरक किती? 20,000चा. मग ते 20,000 येईल का चालेल? इथं पेमेंट केलं म्हणून या प्रीतीचं 50 गेले, कमी दाखवाल ती रक्कम. 50 होतं काहीच नाही, म्हणजे पेमेंट केले. पण आता 80 होती 1 लाख झाले, तर बँकेचं लोन घेतले ते 20,000 वाढले, म्हणजे इनफ्लो झालाय कॅशचा. मग इथं घ्यायचं, ऍड करायचं. पण पैसा आला म्हणून काय करायचं? लोन फ्रॉम ऍड इथं हे काय बेस करायचे बरं का. डायरेक्ट केली नाही गेला तर चालते, पण कळायला पाहिजे. ऍड करायचं काय? लोन फ्रॉम बँक टेकन. लोन फ्रॉम बँक टेकन म्हणजे, किंवा असं बी येते बरं का, लोन टेकन फ्रॉम बँक असंही लिहिलं तर चालत. हे लक्षात, आता पुस्तकात तसंच दिले, असंच राहू देतो. हे लक्षात घ्या. मग किती? 20,000 ते कॅशचा इनफ्लो होईल, म्हणून आपल्याला ते ऍड करावं लागेल. पैसे आले, कॅशचा इनफ्लो. हे लक्षात. त्यानंतर लायबिलिटीला बघा पुढलं पद. आता लायबिलिटीचे सर्व पद झालेले आहेत. आता ऍसेटला या. ऍसेटचं कॅश अँड कॅश इक्विलंट सुरुवातीलाच घेतले आपण बरं का. करंट ऍसेट जरी असली तरी कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये आपण काय करतो? कॅश अँड कॅश इक्विलंट म्हणजे बँक बॅलन्स असो किंवा कॅश असो सुरुवातीलाच घेतो. हे लक्षात घेतले. त्यानंतर डेटार्स 60,000 होते 1 लाख झालेत. 60,000 होते 1 लाख झालेत. मग करंट ऍसेट आहे डेटार्स म्हणजे. करंट ऍसेटच्या बाबतीत तिथे मी नियम सांगितलाय काय? करंट ऍसेट जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा काय करायचं? मायनस करायचं. करा मग मायनस.
लेस increase in डेटार्स वाढलेत पण करंट ऍसेट वाढले म्हणून आपण मायनस करतो. लेस किती अमाऊंट, तर 40,000 वाढले. म्हणजे किती होते, 60,000 होते, 1,00,000 झालेत. म्हणजे 40,000 वाढलेत. करंट ऍसेट वाढली असली पण करंट ऍसेट जेव्हा वाढल तेव्हा आपण लक्षात ठेवायचं काय, मायनस करायचं. करंट ऍसेट कमी होते तेव्हा प्लस करायचं. हे लक्षात. मी थिअरी सांगताना सांगितलं. आता मला सांगा, फिक्स्ड ऍसेट आहे, आपण खरेदी केलो, बरोबर. खरेदी केल्यानंतर पैसे जातात का येतात, ऍसेट वाढते पण पैसे जातात ना, बरोबर. मग पैसे गेले म्हणजे आउटफ्लो असेल तर आपण काय करतो, इथं मायनस केले. म्हणजे इथं आपण सेल केले आहे तर ऍड केले, बरोबर. ऍसेट फिक्स्ड ऍसेट असेल तर. फिक्स्ड ऍसेट वाढली, कशामुळे वाढते, खरेदी केली म्हणूनच वाढते ना. मग खरेदी असेल तर आउटफ्लो होईल. तसंच करंट ऍसेट वाढाले, करंट ऍसेट जर वाढाले, करंट ऍसेट मध्ये स्टॉक घ्या, स्टॉक वाढलाय समजा, स्टॉक वाढलाय म्हणजे खरेदी जास्त असेल स्टॉकची, हे लक्षात. म्हणून कॅश चालेल ना, स्टॉक यायला पण कॅश चालेल. म्हणून जेव्हा करंट ऍसेट वाढते तेव्हा आपण मायनस केलं पाहिजे. का, कारण ते कॅशचा आउटफ्लो होतो. करंट ऍसेट वाढाले पण कॅश चालेल. आता फिक्स्ड ऍसेट विकतो तेव्हा कॅश येईल, फिक्स्ड ऍसेट कमी होईल पण कॅश येईल ना, तेव्हा आपण ऍड करतो. तसंच इथं बघा, डिक्रीज, करंट ऍसेट कमी होईल, कमी होईल म्हणजे स्टॉक होता 10,000, 4,000 झाला, मग 6,000 स्टॉक आपण विकलाय, कमी झालाय म्हणजे मग कॅश येईल ना 6,000 ती. म्हणून नियम लक्षात ठेवा, करंट ऍसेट जर कमी जास्त झाली तर मायनस करा, करंट ऍसेट कमी झाली तर प्लस करा. मग इथं काय झालं होतं, डेटार्स वाढले होते म्हणून आपण काय केलं, लेस केलं, हे लक्षात. त्यानंतर पुढलं, स्टॉक 70 होता 50 झाला, 70 होता 50, तर नियम काय म्हणतो, करंट ऍसेट जर डिक्रीज झाली तर काय करायचं, प्लस करा. मग प्लस, डिक्रीज इन स्टॉक किती, डिक्रीज इन स्टॉक 20,000, हे लक्षात, हे 20,000. त्यानंतर ऍसेट साइडला बघा, मशिनरी तर ऍडजस्टमेंट होत्या, घेतलं सोडून, काही अडचण नाही. त्यानंतर लँड म्हणजे जमीन बघा, फिक्स्ड ऍसेट 80 होती 1,00,000 झाली, म्हणजे ऍसेट वाढले आहे. याचा अर्थ काय झाला असेल, कॅशचा आउटफ्लो झाला असेल, बरोबर. कॅशचा आउटफ्लो झाला, पैसे गेले, मग आपल्याला ते काय करावं लागेल, ऍसेट खरेदी आहे. ऍसेट खरेदी कशासाठी करतो, इन्व्हेस्टिंग साठी करतो, बिझनेस साठी इन्व्हेस्ट करावं लागते. एक इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्टिंगच आहे ना ते लँड म्हणजे, हे लक्षात. मग किती होती, 80 होती लँडची किंमत, 1,00,000 झाले. मग अशा वेळेस काय, परचेस आहे ती लँड 20,000 वाढले, लँड वाढले पण पैसे गेलेत, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इथं परचेस ऑफ लँड म्हणून 20,000 दाखवावं लागेल. लेस बर का, कारण पैसे कॅशचा आउटफ्लो होतो. परचेस ऑफ लँड हे ऍड करायचे बरं का, हे मशिनरी. जरी ऍड लेस लिहिला गेला तरी इथं इकडे लिहायचं, जर कंसात असेल तर लेस करायचे म्हणून बरं का. परचेस ऑफ लँड किती, खरेदी केली, ऍसेट वाढली पण कॅश तर गेली ना, आणि कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करा, कॅशचाच विचार करायचे. कंसात घेतलं, मायनस करायचे 20,000. त्यानंतर लायबिलिटी, बॅलन्स शीटला ऍसेट साइडला बघा, बिल्डिंग्स 70 होती 1,20,000 झाले, म्हणजे बिल्डिंग सुद्धा इथं काय खरेदी आहे. मग क्या, परचेस ऑफ बिल्डिंग, ह्याच्याकडे लेस करावं लागेल, आउटफ्लो आहे कॅशचा. परचेस ऑफ बिल्डिंग किती, परचेस ऑफ बिल्डिंग
70 होते 1,20,000 झालेत म्हणजे 50,000 ती ऍसेट वाढली पण कॅशचा आउटफ्लो झाला बरं का. बिल्डिंग पण 70 1,20,000 झाली बरं का. हे बिल्डिंगचं बी घेतलं झालं. मग आता पद तर झाले. आपल्याला काय करावं लागेल मग बघावं लागेल की हे जे काही 6,000 आहे डिक्रीज झाले. डिक्रीज म्हणजे काय, आउटफ्लो जास्त झालेला आहे. इनफ्लो पेक्षा आउटफ्लो जास्त आहे. कुठं कुठं किती झालेला आहे ते बघावं लागेल आपल्याला. करा मग, घ्या मग आता काय इथं हे ऍड करा. ऍड केल्यानंतर काय भेटतं आपल्याला, ऍड किंवा ऍड नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऍड केलं आणि त्यामध्ये लेस काय करावं लागेल, नॉन ऑपरेटिंग इन्कम. पण प्रॉब्लेम मध्ये नॉन ऑपरेटिंग इन्कम दिलेले नाहीत. मग अशा वेळेस डायरेक्ट काय करा, याला लिहा. मग या टोटलला काय करावं लागेल, टोटलला हे टोटल इथं बरं का समजण्यासाठी. ऑपरेटिंग प्रॉफिट, ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर वर्किंग कॅपिटल चेंजेस बरं का. इथं चेंजेस किती टोटल त्यांचे केलं, एक टोटल होते 9,40 1,30,000. 1,30,000 आलं लक्षात. आता त्या 1,30,000 जे काही वर्किंग कॅपिटल बाबतीत म्हणजे वर्किंग कॅपिटल करंट असेट असेल किंवा करंट लायबिलिटी असेल याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. मग बघा ऍड काय करायचे, इन्क्रीज इन क्रेडिटर्स, डिक्रीज इन स्टॉक हे ऍड करायचे. लेस काय करायचे, इन्क्रीज इन डेटर्स हे लक्षात करा. मग वजा 40,000 आणि वजा करून आता बघा 1,30,000 आणि 28 किती होतात, 1,58,000. 1,58,000 मधून 40 वजा करा आणि त्याला नाव द्या नेट कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज किती, तर डायरेक्ट आउटर आली वजाबाकी करून हे लक्षात. किंवा इथं लिहून इकडे लिहा तरी बी चालेल, काहीच अडचण नाही. 1,18,000 बर का. 1,30,000 मधून 40 गेले, सॉरी 1,30,000 1,30,000 आणि 28 किती होतात, 1,58,000 1,58,000 मधून 40 गेले, 40 गेले असता 1,18,000 असतात. 1,18,000 हे आले प्लस मध्येच आहे बरं का, 1,18,000. त्यानंतर आता दुसरं ब, कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये सेल्स ऑफ मशिनरी 10,000 आहे हे लक्षात. परचेस ऑफ लँड, परचेस ऑफ बिल्डिंग हे आपल्याला लेस करायचे. मग काय करावं लागेल आपल्याला, इथून 10 20 50 70 70 मधून 10 गेले, शिल्लक किती राहतात तो किती येतो 60,000 बरं का. पण हे कोणते निगेटिव्ह बरं का, कारण हे आउटफ्लो जास्त आहे तर इनफ्लो कमी आहे. म्हणून हे 60,000 जे काय आहे ते आउटफ्लो आहे. म्हणून इथे लिहा मग 60,000 वजा करण्यासाठी. वजा कंसात दिले की वजा समजा बरं का. 60,000 हे. आता ह्याला नाव द्या की काय नाव द्यावं लागेल, इथं नाव द्यायचं राहिलं कोणतं, नेट कॅश used in financing activities. कारण का नेट कॅश युज इन फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये बघा आउटफ्लो जास्त आहे 20 आणि 50 70 70 मधून इनफ्लो फक्त 10च आहे, वजा केलं 60 राहते पण ते युज केले. जर इनफ्लो असतं तर तिथं नाव दिलं असतं नेट कॅश असं फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी, पण तिथं इनफ्लो 10,000 होता, आउटफ्लो जास्त होता म्हणून इथं दिलं नेट कॅश युज इन फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी. इथं कसं होतं बघा इनफ्लो होता किती टोटल 1,58,000 पण 40,000च आउटफ्लो होता म्हणून त्याला नाव दिलं होतं नेट कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज 1,58,000 हे. आता पुढे या कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये काय लोन फ्रॉम बँक टेकन एक ऍड केले आपण
त्या ह्याच्यामध्ये नेट प्रॉफिट मध्ये जे काही आहे ते ऍड करायचे आणि लेस काय करायचे रिपेमेंट ऑफ प्रीती लोन. प्रीतीचं लोन 50,000 दिलं होतं. ड्रॉइंग शेअर कॅपिटलच्या बाबतीत होती. शेअर कॅपिटल आपल्याला सांगितले काय 2.5 लाख होतं. वर्षाच्या सुरुवातीला 3,06,000 झाले. वर्षाच्या शेवटी इथं 90,000 नेट प्रॉफिट ऍड केलं नव्हतं कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट मध्ये दिलं नव्हतं. याचा अर्थ नेट प्रॉफिट त्याच्यात ऍड नव्हता. पॅरेग्राफ मध्ये दिलं होतं म्हणून ते 2.5 लाखामध्ये नेट प्रॉफिट ऍड केला. 3,40,000 होते. 3,40,000 मधून 3,06,000 जर क्लोजिंग केलं शेअर कॅपिटलचं इथं क्लोजिंग कमी आहे. टोटल 3,40,000 पाहिजे होतं पण 3,06,000 आहे म्हणजे 34,000 काय व्यवसायाच्या मालकानं व्यवसायातून घेऊन गेले. ड्रॉइंग आहे हे लक्षात. मग अशा वेळेस ती व्यवसायाच्या मालकाने तुमचे आउटफ्लो आहे हे एक आपल्याला काय करावं लागेल लेस करावं लागेल. मग इथं करा 20,000 आणि इथं 20,000. 50 आणि 34 किती होतात 84 का 84. 84 मधून 20 वजा करा किती राहते बघा 64 राहतात का 64 हे लक्षात. आता बघा इथं पण काय इनफ्लो कमी आहे आउटफ्लो जास्त आहे. हे 64 ला 64 तिकडे आले आणि याला नाव देऊन टाका काय तर नेट कॅश युज्ड इन फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज हे लक्षात. हे 64 घेतलं. आता आपल्याला काय करावं लागेल शेवटी बघावं लागेल 1,18,000 ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज पासून इनफ्लो होता बरोबर. 1,18,000 इथे लिहू का 1,18,000 इनफ्लो होता बरं का. टोटल 1,18,000. आउटफ्लो किती होता आउटफ्लो बघा हे 60 आणि हे 64 किती होतात 60 आणि 60 120 आणि 4 124 124. आता आउटफ्लो जास्त आहे का इनफ्लो जास्त आहे आउटफ्लो जास्त आहे किती 6,000 नाव 6,000. मग हे काय नेट कॅश डिक्रीज झालेली आहे ना डिक्रीज 6,000. इथे लिहिले बघा मग नेट डिक्रीज इन कॅश फ्लो किती 6,000. आन्सर सुरुवातीलाच होतं आपल्याला बॅलन्स शीट मध्ये. आपण सरळ सांगू शकतो कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये जे काय आपण तयार करणार आहात त्याच्यामध्ये आन्सर किती येणार आहे 6,000. कशावरून ठरवलं ओपनिंग बॅलन्स होतं सुरुवातीला 20 ते झाले 14,000 म्हणजे 6,000 कमी झाले. कसं कमी झालं तर त्यासाठी आपल्याला एवढं करावं लागतं. नेट ऑपरेटिंग जे काही ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज पासून आपल्याला पॉझिटिव्ह भेटले 1,18,000 आले आपलं ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज पासून कॅशचा इनफ्लो झालाय. पण जे काही इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज आणि फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज पासून ते आउटफ्लो जास्त आहे. तिथं युज झालाय जे काही कॅशचा म्हणून हे 1,24,000 होतात आउटफ्लोचा. आउटफ्लो पैसे गेलेले आणि इनफ्लो फक्त 1,18,000 होतात. मग 1,24,000 मधून 1,18,000 गेले मग किती राहतात 6 राहतात. ते म्हणजे काय आउटफ्लो आहे हे लक्षात. हे आउटफ्लो आहे म्हणून कंसामध्ये घेऊन टाका. मी तर लिहिले म्हणा पण ह्याला आपण कंसात घेऊन टाका लक्षात. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम दुसरा सांगता येऊ शकते. तर पुढल्या लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 3 घेणार आहोत. ओके.